म्हणता बुट्ट्यो बरे आहे का? नमस्कार आणि राम बाई साऱ्याने. लय दिवस झाले म्हटलं संख्याच्या घरी गेलोच नाही, तर मग चला म्हटलं संख्याच्या घरून येऊ म्हटलं. तो जाता जाता मला म्हणता दिसलं ना भाऊ पडेल हे झाड मला वाटते त्या दिवशी वाऱ्या उदाहरणात पडलं. संख्याच्या घरी आल्यावर त्याला 4-5 आवाज दिल्याशिवाय हात काही बाहेर येतच नाही. मग साहेबासारखा बाहेर आला आणि तोंडाले बांधत माझ्या जोडाला. तोंडाले बांधता बांधता खाली काय पौराला काय मी त्याला म्हटलं दर्शक वर बी बाय बा. त्याला गाडीवर बसवलं आणि सरकं निघालो तुकाराम चौकात रोडनं. आता आपल्या अकोल्यात फिरायला कुठे जावं म्हटलं बा. आपल्या अकोल्यात बी काय रे बा फिरायचं होतं म्हटलं. फिरायला तर काही नाही पण पाहायला तर आहे. मग आलो आम्ही दोघं जण डीमार्टवर आल्यावर बी अंदर घुसून काय तर संख्याला म्हटलं आपण पॉपकॉर्नच घेऊ. गाडीत हवा कमी व्हायला लागली होती. मग संख्याला सोडलं माझ्या घरी आणि मी आलो सारखं पंचरच्या दुकानावर, कारण की आपली गाडी झाली होती वाटतं बा पंचर. दाले म्हटलं दा लवकरात लवकर पाहून घे म्हटलं. जर गाडी पंचर असेल तर अर्जंटमध्ये काढून टाक. मग दानं सरकी अंदर पिन खोचली आपल्या गाडीतलं पंचर काढून टाकलं. तसं ट्यूबलेस टायर असल्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्या अकोल्याचं बी काही खरं नाही बा. आपल्या अकोल्याचा मोसम एवढा खतरनाक आहे नाही. कधी गिरगिट सारखं रंग बदलीन समजत नाही. कधी ऊन पडते तर कधी धडाल पाणी चालू होते तर कधी गरमी होते बा. माझं तर एकच म्हणणं आहे, एक तर धडाल पाणी एक तर धडाल ऊन तब्बा. काही समजून नाही राहिलं. उद्या मी या मोसम चांगला व्हायची वाट पाहतो, तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. मी तर कधी जास्त वेळ म्हणत नाही की बा मला फॉलो करा. ज्याला व्हिडिओ आवडते तो फॉलो करतेच, पण आज म्हणतो मित्रांनो खरंच नक्की सपोर्ट करा आणि फॉलो करा.